हवा कोणाची रे हवा आपलीच रे हवा कोणाची रे या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स. नातं आपल्या मातीशी, शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय, हॉटेल कारभोरवाडी. तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस. निवडणुकीचा पहिला चौथा झाला असं दुसरा तिसरा आणि चौथा अंतिम ठेवले. महाविकास आघाडीमुळे सर्व व्यवस्था दिलेली असेल आणि सुद्धा एखाद्या दुसऱ्या जागेचा ठेवला तर सर्व राज्यामध्ये महाविकास आघाडीचा निर्णयामध्ये 1 वर्षाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेचा जागा या तोडी घेतल्या आणि हा निर्णय आम्ही जाणीवपूर्वक केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिक उद्या होणाऱ्या विधानसभेमध्ये अधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न केला आणि अधिक विधिमंडळामध्ये सरकारी कार्यकर्ते भाषवला हा विचार ही strategy राष्ट्रवादी काँग्रेसची. आम्ही या ठिकाणी फक्त 10 जागा मिळवतोय, पण आताच प्रक्रिया सुरू झाली. अजूनही काही ठिकाणी उभारून राहायचे. पृथ्वीचा हळूहळू जो महाराष्ट्रात दिसतोय ते महाविकास आघाडीच्या दृष्टीने अनुकूल दिसते आणि मला खात्री आहे की ज्या जागा आम्ही मिळवतोय तिचा आमचा निकाल हा उत्तर निर्णय सुरू झाला आहे. आमच्या लोकसभेमध्ये सगळे मिळून 6 पुस्तके ही संख्या आहे. तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भरलेले चित्र या निवडणुकीत दिसेल असं माझं अवघड दिसेल आणि प्राथमिक भारती ही चौथ्या होत ठेवतो. भाजपाने 405 नारा दिलाय, तो कितपत यशस्वी होईल, काय होईल असं तुम्हाला काय वाटतं? नारा सगळं चुकीचा असतो आणि चुकीचं असं असतं की एकंदर लोकसभेची जी संख्या आहे 544 ती 544 सांगितली तर ती अधिक खरी झाली. देशात साधारण पहिल्या टप्प्यामध्ये 60% मतदान झाले. महाराष्ट्रात बेसिकली उल्हासित चिल्लरचा हे असं कारण आहे. तुम्ही बघा जोरसूर जिल्हा आदिवासींचा नॅशनल ऍक्टिव्हिटी बोर्ड तिथं 70% मतदान झाली. बाकीच्या ठिकाणी कमी झालेली आहे. एक उल्हासित चिल्लरचा माहिती नाही लोकांचा उदासीनता काय आहे. राष्ट्रीय कार्यकर्ता म्हणून आम्हाला त्याचं खोलावर जावं. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तुमच्यावर टीका केली. 10 वर्ष शरद पवार यांनी नेमकं काय केलं असं त्यांनी जाब विचारला. जागतिक ठिकाणी मला विचारतात 2014 ते 2024 10 वर्ष झाली पवार यांनी काय केलं. एवढंच फक्त त्यांना सांगून सुचो की या 10 वर्षात मी सत्तेवर नव्हतो, ते सत्तेवर आहेत. त्यांनी नेमकं काय केलं हे सांगायची जबाबदारी त्यांची. जे सत्तेवर नव्हते त्यांची ही जबाबदारी नाही
आणि त्याच्या आधी मी जेव्हा सत्तेत होतो त्यावेळेला माझ्याकडे जे काम होतं शेतीचं त्या संदर्भात काय केलं गेलं हे सगळं जगायला माहिती. असाच आरोप नगर जिल्ह्यातून झाला होता. विखे पाटील म्हटले होते की शरद पवारांनी जिल्ह्यातल्या नेत्यांमध्ये भांडणं लावली आणि जिल्ह्याचं वाटोळं केलं. असं आहे की महत्त्वाच्या अशा व्यक्तीच्या उद्देशी कामं येतील ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांच्या उद्देशाचं भाष्य करायला सुद्धा मला योग्य असत नाही. ते असं म्हणतात की नगर जिल्ह्यात आल्यानंतर पवारांना विखेंच्या विरोधात बोलावंच लागतं, तो त्यांचा धर्म आहे असं ते वाक्य वापरतात. काय बोलतात कधी शिवसेनेत कधी काँग्रेसमध्ये आता हल्ली कुठं ते भाजपमध्ये सतत या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा त्यांचा पराक्रम हा सगळं जिल्ह्याला माहिती. राज्यामध्ये महाविकास आघाडीला नेमकं किती जागा मिळतील काय तुम्हाला? असं आहे की तुम्ही एक दिवस लक्षात ठेवा. मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा 1, राष्ट्रवादीला 4 आणि 1 जागा औरंगाबादची घ्यायची MIM अशा मिळून टोटल 6 जागा होत्या. यावेळेला एकंदर जागेच्या पैकी 50%च्या पेक्षा अधिक जागा ह्या महाविकास आघाडीला मिळतील. तुम्ही रात्री सांगितलं भाषणात की ते एका उद्योजकाला पाठवून लंकेची उमेदवारी थांबवायची सांगितली होती. कोण होते उद्योजक? सांगितलं पाहिजे असं नाही. धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण द्यावं अशी याचिका जी होती ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. कसं बघतं याकडे? धनगर आणि धनगर हे वेगवेगळे आहेत असं आहे की या संबंधी आम्ही सतत भूमिका घेत होतो की धनगर समाज जो नाही यांना कुठल्या परिस्थितीमध्ये सवलती मिळायचा अधिकार आहे. आज जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी बारामतीला सर्व दिला होता की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणाचा निर्णय घेऊन राहिलो. ते सत्तेवर होते आता सत्तेवर आहे आणि त्यावेळेला पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार होते. आज त्यांचं राज्य त्यांचं आहे, केंद्रात त्यांची सत्ता आहे आणि गरीब विचारल्या धंद्यावांना मुंबई हायकोर्टात न्याय मिळत नाही, दिल्लीमध्ये न्याय मिळत नाही. असा पहिल्या कॅबिनेटमध्ये काय चमत्कार ते करणार आहे याच्याकडे आमचं लक्ष. पण जे काही निर्णय होत आहे त्याच्या हातीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारने आपली भूमिका न्यायालयात योग्य पद्धतीने मांडली नाही आणि त्याची किंमत गरीब धनगर समाजाला द्यावी लागते. अजित पवार म्हणाले अमित शहासोबत आमच्या एका उद्योजकांची बैठक झाली होती आणि त्यावेळेला पवार साहेब देखील होते. घेतला आम्हाला लोकांची कधी समस्या नव्हती आणि राहणार नाही. राज्यात महाविकास आघाडी जशी एक संघ आहे तसं देशात इंडिया आघाडी एक संघ राहू शकले नाही, तर कारण काय बरं नेमकं? नाही साहजिक गोष्ट अशी की आमचा अंडरस्टँडिंग असं की निवडणूक झालेली एकत्र बसून आणि लोकांच्या समोर पर्याय देऊ. काही ठिकाणी जागेच्या भक्तांना मतभेद होत असतात, पण त्या मतभेदाकडे फार लक्ष द्यायचं नाही. निवडणूक करायची, जागा जिंकायची आणि जिंकल्याच्या नंतर एकत्र बसून पर्याय द्यायचा. त्यावेळेला पुन्हा आम्हाला पुढे करता येईल आणि लोकांना एक स्थिर सरकार हे देणं शक्य आहे.
भाऊसाहेब, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याची विभाजन व्हावं यासाठी हे केलं गेलंय का? तुमची प्रतिक्रिया काय आहे? असं की हा निर्णय जो काही घेतला, स्थानिक जनतेची जी इच्छा आहे तिचा सन्मान करणं माझी भूमिका आहे. बीजेपी के ऊपर आरोप विपक्ष लगाता है कि ईडी हो, सीबीआई हो, इनकम टैक्स हो, उसका इस्तेमाल कर पार्टी तोड़ी जाती है या नेताओं को पार्टी में शामिल किया जाता है. तो कल अमित शाह जी ने कहा है कि सभी के केस चालू है और फैसला जो है वो कोर्ट करेगा. कौन सी केस? जो ईडी और सीबीआई की जो केसेस चल रहे हैं उसको लेकर उन्होंने कहा. सीधी बात है कि ईडी इसका इस्तेमाल उनके खिलाफ है, इंग्लैंडों के खिलाफ एक्शन लेने के लिए हमेशा देते. आज तक ईडी का इतना गैर विस्तार कभी हुआ नहीं था. आप ये देखिए कि देश के 2 राज्य के मुख्यमंत्री जेल में ईडी का इस्तेमाल करके इसका कहाँ होता है ऐसे? इस तरह का ईडी का गैर जिम्मेदारी से अधिकार इस्तेमाल करना ये खाली अमित शाह उनके फांसी के लोगों ने किया है. बारामतीमध्ये लोकसभेच्या वेळेला तुम्ही ख्रिश्चन कॉलनी मैदानावरती दरवर्षी सभा घेतात, जी शेवटची सभा असते. मात्र यंदा ते अजित पवारांनीच बुक केलेलं आहे ते मैदान. 40 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी सभा घेता. कसंही नाही काय, दुसरं मैदान घेता येईल, शेजारचं मैदान घेता येईल, दुसऱ्या दिवशी करता येईल. ऐकत मैदान महत्वाचं नाही, विचार महत्वाचं. काल मोदींनी नागपूरमध्ये बोलताना काँग्रेसने राज्यात खूप पापं केली आहेत, त्याचा हिशोब मागा. 10 वर्षापूर्वी सिंचन घोटाळा त्यांनी केलेला आहे असा आरोप केला. काय सांगितलं मोदींनी? असं आहे की त्यांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप याच्या आधी केला होता. त्यांनी आरोप असा केला होता की सिंचन घोटाळा आहे याच्याबद्दल त्यांनी NCPवर राष्ट्रवादी काँग्रेसवर भोपाळच्या भाषणामध्ये आरोप केला होता. आता हा आरोप कोणाबद्दल होता हे त्यांनी स्पष्ट करावं. जर असेल तर त्याची चौकशी करावी. आमची काही करायला हरकत नाही, पण ज्यांच्यावर त्याने हे आरोप केला त्यांना ते बरोबर घेणार असेल. उद्धव ठाकरे म्हणताय की आमचं मुख्यमंत्री पदाचं ठरलं होतं, म्हणजे भाजप आणि शिवसेनेचं, पण मला देवेंद्र फडणवीसांनी आमच्याच लोकांसमोर खोटं पाडलं. तुमचं दोघांचं काय ठरलंय मला माहिती, पण ठरलं असेल तर ते फायदा नाही तर ते योग्य नाही. साहेब, जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये जे आहे पाणी टंचाई आणि दुष्काळाचा मोठी समस्या आहे, पाण्याची मोठी समस्या आहे. पाण्याची टंचाई आणि दुष्काळ निर्णयच नाही. आज 10 वर्षाच्या अनेक जिल्ह्यामध्ये अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, पुण्याचा काही भाग, सातारचा काही भाग, सांगलीचा काही भाग, त्याच्यानंतर नगरचा, नाशिकचा काही भाग, या सगळ्या परिसरामध्ये यंदाच्या वर्षी पाण्याची साऱ्याची स्थिती गंभीर आहे. या बाबतीत राज्य सरकारने लवकरात लवकर चारा छावण्या काढल्या पाहिजेत, त्याचे काही विरोध पाहिजेत आणि या घटकांना मदत केली पाहिजे. पण राज्य सरकार त्याच्यात आता काही पावलं टाकत नाही. आम्ही लोकांनी, आम्ही म्हणजे विरोधी पक्षाने यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे. पण आता आचारसंहिता चालू आहे. याच्यात लवकरात लवकर या सगळ्या सुविधा दुष्काळग्रस्त लोकांना द्याव्या. अहमदनगर जिल्ह्याची जी निवडणूक आहे ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी नाही, की फक्त पवार विरुद्ध विखे अशीच लढाई आहे असं बोललं जातं. माझे काय इथून तर माझा फार सोडत नाही. स्वतःचं महत्व दुसऱ्या माणसाला नाव जोडून वाढवायचं
हे काही सहन करण्याचं गोष्ट नाही. आतापर्यंत जे आरोप कुजबूज स्वरूपात होत होते ते परवा अजितदादा स्टेजवरून बोलले. उदाहरणार्थ तेलगी, श्रीखंडाचा भूखंड, दाऊदचा संबंध असे आरोप अजितदादा स्वतः स्टेजवरून बोलले. तेच नाही, किती वर्षांनी विषय निघाले, हा विषय कधी निघाला असता, त्याच्यातून किती वर्ष गेली आणि त्या सगळ्या वर्षांच्यामध्ये तुम्ही जागा घेऊ नये. त्या सगळ्या कालावधीमध्ये माझं नाव घेऊनच निवडणुका लढवल्या, सत्तेची ठिकाणं प्राप्त केली. बारामतीच्या जागेकडं लढतीकडं सर्वांचं लक्ष आहे, पण जी जागेचा निवडणूक विकासाच्या मुद्द्याऐवजी दोन कुटुंबातली भाऊबंदी या अर्थानं जास्त रंगली जाते. असं आहे की मीडिया काय लिहितो आणि काय लिहिणार याचा त्यांचा अधिकार नाही, तो तुमचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही काय रंगवताय याच्यात तुम्ही सगळे कलाकार आहात, त्यामुळे तुमचा रंग कुठं कसा चालू आहे याच्यातून आमचं लक्ष आहे. काल तुम्ही बारामतीमध्ये बोलताना एक वक्तव्य केलं की अयोध्येमध्ये सीता मातेची मूर्ती नाही आहे. काही महिलांनी तुम्हाला सांगितलं असं तुम्ही बोलला, तर सीता मातेची मूर्ती का अपेक्षित आहे तुम्हाला? माहिती नाही, मला प्रश्न विचारला एका सर्वेमध्ये, मला प्रश्न विचारला की रामाची मूर्ती बसवली हे चांगले आहे, पण सीतेची का नाही बसवली? मी म्हणजे आता मुलींना विचारलं असतं, पण त्यांची व्यक्तिगत अडचण आहे. ज्या ज्या ठिकाणी नाराज उमेदवार होते कोणत्या कोणत्या पक्षाचे, खास करून महाविकास आघाडीचे, तिथे वंचित नेते लोक आपल्याकडे ओढले आहे. नगरमध्ये उत्कर्ष मोरे असतील, पुण्यात मोरे असतील, असे कुठेतरी आंबेडकर म्हणत होते की आमची 29 मतदारसंघामध्ये एक तयारी आहे ते आहे. तुम्ही कसं पाहताय, म्हणजे त्यांची तयारी किती असेल किंवा उमेदवार निवड त्यांची तयारी? आमची इच्छा होती की त्यांना घेऊन निवडणूक एकत्रित लढवावी. त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकली, बैठका झाल्या. दुर्दैवाने नाही लढू शकलं, पण अजूनही आम्हाला असं वाटतं आज नाही उद्या तरी आपण एकत्र यावं. धन्यवाद. बारामतीची जी लढत आहे त्याच्यात तुमच्या एका वक्तव्यामुळे खूप वादळ उठले, बाहेरची आणि घरची. त्याच्या नेमकं काय तसं नव्हतं, ते तुम्ही छापलं वगैरे पाहिजे. आता तो काही महत्वाचा किंवा राज्याचा किंवा देशाचा विषय असा होता ज्या गोष्टीसाठी तुम्ही सगळ्या गोष्टी करताय किंवा जाती अंताचा लढा, मराठा आरक्षणाचा जो विषय आहे, मराठा आरक्षणामुळे किंवा आता निवडणुकीच्या अनुषंगाने एक प्रश्न असा मला त्याच्यातून दोन समाजात किंवा अधिक समाजात कटुता अजिबात वाढू नये ही माझ्यासारख्याची इच्छा आहे. आणि मी या प्रश्नाने फारसं बोलत नाही. लोकांनी विचारलं, लोक येतात तर त्यांना सामंजस्य कसं ठेवता येईल याच्यावर आपण अधिक प्रयत्न करूया. असतील तसे स्वभावाला लोकांची अपेक्षा असणं याच्यात काही चुकीचं नाही. हे करत असताना कुठल्याही 2, 3, 4 वर्गाच्या मध्ये भिन्न घटकांच्या मध्ये कटुता येता कामा नये एवढी काळजी घ्यावी. याला 2 प्रश्न आहे. हे कुठेतरी राज्यकर्त्यांचं अपयश वाटतं, कारण धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, यांना ते प्रश्न प्रलंबित आहे. असं की केंद्र सरकार ज्यांच्या हातात गेले काही वर्ष सत्ता आहे त्यांनी त्याच्यात हवं ते लक्ष घातलं नाही. प्रश्न त्यांनी उठवले. मला तुम्ही सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी वाचन केलं की पहिल्या चरणीमध्ये निकाल घेतो, लोकांच्या आकांक्षा ह्या वाढल्या आणि त्याच्यानंतर 10 वर्ष गेली काही केलं नाही. तर मग त्याला वेगळं स्वरूप त्याचा दोष राज्यकर्त्यांना टाळता येणार नाही. मराठा आंदोलनाचा काय परिणाम होऊ शकतो असं तुम्ही सांगा. काल तुम्ही भाषणामध्ये बोलताना मिठे कुटुंबियांना तुम्ही केलेली मदत एक किस्सा सांगितला, एक घटना सांगितली की अशा पद्धतीने अजून काही घटना आहेत का की ज्याच्यात तुम्ही त्यांना मदत केलेली आहे? माझा काही फारसा समज नाही.
चला थँक्यू. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.